सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय। जसे की आपल्याला माहीत आहे की 2025 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2026 या नवीन वर्षाची। आणि नवीन वर्ष म्हटले की सर्वात आधी आपल्या लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर। हो श्रोते हो, आपल्याकडे 2026 चे श्री महालक्ष्मी कॅलेंडर आलेले असून आपण या महालक्ष्मी कॅलेंडरमधील 10 महिन्यांचे व्हिडिओ सेपरेट बनवून झालेले आहेत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त नोव्हेंबर 2026 या महिन्यातीलच माहिती सणवाराविषयी माहिती सांगणार आहे। कारण जर आपण आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावेत। आजच्या या व्हिडिओत मी जसे सांगितले की फक्त नोव्हेंबर महिन्यातील सणवारांविषयीचीच आपण चर्चा करणार आहोत। तर सुरुवात करूया जास्त वेळ न लावता व्हिडिओला। तर 1 नोव्हेंबर चा दिवस जो आहे तो रविवारी सुरू होत असून या दिवशी आपण पाहू शकताय भानू सप्तमी आलेली असून 2 तारखेला काळोजी महाराजांची पुण्यतिथी सोमवारच्या दिवशी आलेली आहे। त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील जी पहिली एकादश असणार आहे रमा एकादशी। हो श्रोतेहो, रमा एकादशी तसेच गोवत्स द्वादशी वसुबारस या गुरुवारच्या दिवशी असून आपण समजून घेतलेच असेल की नोव्हेंबर महिना 2026 मधील सर्वात मोठा महिना होणार आहे। कारण या महिन्यामध्ये आलेली आहे दिवाळी। हो श्रोते हो, धनत्रयोदशी दिवाळी जो सण आहे ज्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहतात तो 2026 मध्ये जो सण आहे तो नोव्हेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात आपण पाहू शकताय आलेला आहे। सर्वांना मी आत्ताच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। 2026 हे येणारे वर्ष आपल्यासाठी सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे। तर व्हिडिओला आपण पुढे करूयात। 6 तारखेला धनत्रयोदशी असणार आहे शुक्रवारच्या दिवशी। श्री धन्वंतर जयंती या दिवशी असणार आहे। यामध्ये दीपदान आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचे आहे। त्यानंतर 8 तारखेला रविवारच्या दिवशी दीपावली नरक चतुर्दशी श्री लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे ते 8 तारखेला असणार आहे। सोमवती अमावस्या 9 तारखेला सोमवारच्या दिवशी असून 10 तारखेला दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा अभ्यंग स्नानांचा दिवस असणार आहे। पतीस ओवाळायचे आहे। प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीला ओवाळायचे आहे या 10 नोव्हेंबरला मंगळवारच्या दिवशी। तर दिवाळीची जो आठवडा असणार आहे पहिले 10 ते 12 दिवस हे दिवाळीचेच असणार आहेत। कारण 11 तारखेला देखील आलेला आहे भाऊबीज बुधवारच्या दिवशी। 11 नोव्हेंबरला बुधवारच्या दिवशी भाऊबीज आलेली आहे। यमद्वितीया या दिवशी असणार आहे। तर आपण पाहू शकताय 6 तारखेला जी धन्वंतर जयंती 5 तारखेपासूनच दिवाळी सुरू होत आहे। 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत असे एकूण 7 दिवस दिवाळी असणार आहे। तर दिवाळी झाल्यानंतर आपण पाहू शकताय बालदिन आलेला आहे 14 नोव्हेंबरला शनिवारच्या दिवशी। पंडित नेहरू यांची जयंती असणार आहे। या दिवशी पांडव पंचमी देखील साजरी केली जाईल या 14 नोव्हेंबरला शनिवारच्याच दिवशी। त्यानंतर 16 नोव्हेंबरला आपण पाहू शकताय सोमवारच्या दिवशी श्री जलाराम जयंती असणार आहे। 17 तारखेला शंकर महाराजांचा प्रकट दिन पुणे येथे मोठ्या उत्साहात मंगळवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे। त्यानंतर 18 तारखेला कृतयुगादी असणार आहे बुधवारच्या दिवशी। इंदिरा गांधींचा जो जन्मदिन आहे तो 19 नोव्हेंबरला गुरुवारच्या दिवशी साजरा केला जाईल। तसेच या दिवशी राणी लक्ष्मीबाईंची जयंती देखील साजरी केली जाणार आहे। ज्येष्ठ नागरिक दिन असणार आहे गुरुवारचा दिवस 19 तारीख गुरुवारचा दिवस। त्यानंतर 20 नोव्हेंबरला नोव्हेंबर महिन्यातील दुसरी एकादशी प्रबोधिनी स्मार्त एकादशी असणार आहे शुक्रवारच्या दिवशी। तसेच या दिवशी संत नामदेव महाराजांची जयंती देखील असणार आहे। 21 तारखेला तुळशी विवाह आरंभ होत आहे शनिवारच्या दिवसापासून। तर या प्रत्येक सणाचे सेपरेट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहेत। त्यामुळेच मी तुम्हाला म्हटले की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। 23 तारखेला वैकुंठ चतुर्दशी आहे, पौर्णिमा असणार आहे सोमवारच्या दिवशी। 24 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असणार आहे, त्रिपुरारी पौर्णिमा असणार आहे मंगळवारच्या दिवशी। आणि 26 तारखेला संविधान दिन असणार आहे गुरुवारचा दिवस। हो श्रोते हो, 27 नोव्हेंबरला आपण पाहू शकताय नोव्हेंबर महिन्यातील एकमेव संकष्ट चतुर्थी आलेली आहे शुक्रवारच्या दिवशी। आणि या दिवशीचा जो चंद्रोदय असणार आहे तो 8:30 वाजताच्या जवळपासचा असणार आहे। 28 नोव्हेंबरला महात्मा फुले यांचा पुण्यदिन असून नरसिंगजी महाराजांची यात्रा अकोट पांडुरंग यात्रा मंगळूर येथे साजरी केली जाईल शनिवारच्या दिवशी। तसं 30 तारखेला आपण पाहू शकताय बलदेवदास महाराजांची पुण्यतिथी असणार आहे। तर 29 तारखेला रविवारी रेणुकादेवी यात्रा बिजरगी तालुका बिजापूर येथे साजरी केली जाईल। तर असा हा 2026 मधील सर्वात महत्त्वाचा महिना नोव्हेंबर 30 दिवसांचा असून याची सुरुवात 1 तारखेला रविवारी होत असून 30 तारखेला शेवट आहे सोमवारच्या दिवशी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया लवकरच डिसेंबर 2026 महिन्याची माहिती घेऊन। धन्यवाद।